सगळ्यांना नमस्कार. या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी नवनाथ बन, अतुल शाह, यशोपाध्ये आणि विक्रांत पाटीलजी. सुरुवातीलाच दोन गोष्टी मी स्पष्ट करतो. जसं मी कालही म्हटलं होतं, त्या आधी म्हटलं, त्याची ही वार्ताहर परिषद ही आपल्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मराठी भाषा आणि हिंदी भाषा अपप्रचाराची सक्ती या विषयातली स्पष्टता आणि आमची भूमिका मांडण्यासाठी आहे. आणि म्हणून या विषयावर पुरेसं बोलण्याची आपण मला संधी द्यावी. कमीत कमी वेळेत संपूर्ण बोलण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि बरोबरीने ही विनंती आहे की या विषयातल्या वैधानिक आणि वैज्ञानिक संबंधित प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन. या विषयावरनं राजकीय भूमिका मांडणाऱ्यांची उत्तरं देणं आज अंडरलाईन आज तरी मी टाळेन. आणि म्हणून या सगळ्या विषयाला आम्हाला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये चर्चा होते. त्यांचं स्वागतच आम्ही करतो. खूप गैरसमजातून टीका होते. लोकशाहीमध्ये हे अभिप्रेतपणा आहे, त्याच्याबद्दल हरकत घेणं हा आमचा स्वभाव नाही. यातनं स्वाभाविक काही आंदोलक आंदोलन करतायत, तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. पण या सगळ्यामध्ये एक वायुमंडळ, एक चर्चा जी निर्माण झाली, त्यातून आम्हाला असं वाटतं की मूळ विषय जो आहे तो विषय अजून चांगल्या पद्धतीने आम्ही समजला पाहिजे आणि महाराष्ट्रासमोर आम्ही पण मांडला पाहिजे. आणि म्हणून ही वार्ताहर परिषद आहे. यात कोण खरं कोण खोटं, कोणाला ऐकवायचंय कोणाचं ऐकायचं यातला अभिप्रेत अभिनिवेश नाही. आणि म्हणून आजचे सगळे मुद्दे हे मी पिनपॉइंटेड मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यामध्ये जो काही एक वातावरण निर्मिती झाली आहे आणि त्यातला समज गैरसमज जे झाले आहे हे अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक आहे. पण हे शब्द मी कोणावर आरोप करण्यासाठी म्हणत नाहीये, त्याची मांडणी मी पुढे करतो. आणि माझ्या मांडणीनंतर उद्या कोणी बोललं तर त्याच्यावर टीका करायला मुलायचाही ठेवणार नाही. त्यामुळे हाही गैरसमज नको की भारतीय जनता पार्टी डिफेन्स मोडवर जाऊन काही बोलतोय का, तर नाही. समाजामध्ये चर्चा आहेत, प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, काही राजकीय पक्ष, काही अभ्यासक, काही बुद्धिवंत, काही पत्रकार, काही संपादक. आणि मग त्याला कुठेतरी एक अजूनची माहिती किंवा आमची माहिती ही गेली पाहिजे, एवढाच त्यामागचा उद्देश. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक आहे. सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही मराठीचे कट्टर कार्यकर्ते आहोत आणि मराठी भाषेबद्दल आम्ही कट्टर आहोत. व बरोबरीने आम्ही विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते पण आहोत. आणि त्यामुळे मराठीच्या कट्टरतेबद्दल कुठलीही तडजोड आम्ही करायला तयार नाही आहोत. पण बरोबरीने विद्यार्थी हिताची प्रतारणा करणं हे अयोग्य आम्हाला वाटतं. आणि म्हणून ज्या गोष्टी स्पष्ट करायच्या त्यामध्ये सक्ती यावरनं चर्चा आहे. म्हणून
पहिला मुद्दा, या राज्यामध्ये सक्ती शिक्षणामध्ये कुठल्या भाषेची आहे तर ती फक्त मराठीचीच आहे. मराठीची सक्ती सोडून अन्य कुठल्याही भाषेची सक्ती केलेली नाही सरकारने. भाजपची ती भूमिका नाही. मराठी सक्ती हा भाजपचाच अजेंडा आहे. दुसरा मुद्दा, हिंदीची सक्ती हा शब्दप्रयोग वापरला जातो सर्रास. तो सरकारच्या विरोधात, आमच्या विरोधात वापरणारे का वापरतात याच्यावर आज मी राजकीय भाष्य करणार. पण भाजप आणि सरकारची भूमिका आणि जो निर्णय सुद्धा आहे तो स्पष्ट सांगतो, ते म्हणजे हिंदीची सक्ती आता नाही. शैक्षणिक शिकवण्यामध्ये हिंदीची सक्ती आता नाही. हिंदीची अनिवार्यता जी होती ती सुद्धा काढून टाकलेली आहे. आणि तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे, खरं तर हिंदी शिकवण्याच्या ऑप्शनल पर्यायी जी काही भाषा आहे त्यातली हिंदी, हा जो सरकारचा निर्णय आहे त्याला गैरसमजातून हिंदीची सक्ती केली असं मानलं जात आहे. पण प्रत्यक्षात काय झालंय तर चर्चा आता 1ली ते 5वीच्या विषयावर चालू आहे. पण सरकारच्या या भूमिकेमुळे खरं तर आम्ही भारतीय जनता पक्षाने आणि सरकारने किंवा महायुतीने जी हिंदी 5वी, 6वी, 7वी याला बंधनकारक होती, ही 5वी, 6वी, 7वीची बंधनकारक हिंदी भाषा सुद्धा आता ऑप्शनल पर्याय केली आहे. तेही बंधन काढलंय. हे आपण नीट समजून घ्या. म्हणजे 1ली ते 5वी अनिवार्यता काढली, सक्ती केली नाही. त्याऐवजी 5वी, 6वी, 7वी अगोदरच्या काळापासून विद्यार्थ्यांना हिंदी एक भाषा, तिसरी भाषा म्हणून जी बंधनकारक होती ती आता ऑप्शनल झाली, पर्यायी झाली. त्याचं पण बंधन निघालंय. जाणकारांनी याचा जरूर अभ्यास करा. चौथा मुद्दा त्यामध्ये आहे, भाजपने हिंदी लादली असा कृपया करून गैरसमज करू नका, कारण तो सत्यावर आधारित नाही. याचं कारण 34 वर्षानंतर आलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या मोदी सरकारचं प्रचंड मोठं यश आहे. आणि त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात, ज्याला आपण NEP म्हणतो, त्यामध्ये आम्हाला बंधनकारक तिसरी भाषा ही हिंदी करायचीच असती, तर आम्ही त्या शैक्षणिक धोरणामध्ये तिसरी भाषा प्रेफरेबली आवश्यकतेनुसार तिसरी भाषा असा उल्लेख केलाच नसता. तो आम्ही केला. आणि भाजपने लादली तर आम्ही तिथूनच लादली असती. असंही आम्ही केलेलं नाही. त्यामुळे त्यातही योग्य समज समाजासमोर जावा हा आमचा या प्रेसमधला वार्तेतून अपेक्षा आहे. 5वा मुद्दा असा आहे की मग राज्यामध्ये NEP मध्ये तिसरी भाषा हिंदी का ऑप्शनल पुढचा विषय. हे नसताना राज्य सरकार आणि राज्यामध्ये ती का आली, तर त्याचं उत्तर सर्व कायदेशीर प्रक्रिया करून आली. म्हणजे काय झालं, म्हणजे शासन दरबारी 1 वर्ष या विषयावर संपूर्ण अभ्यास झाला. मी अधिकारिक स्तरावर असं म्हटलं. 2 भाषाशः जवळजवळ 450 तज्ज्ञांनी याच्यावर अभ्यास केला. आणि मग 450 तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर 3
एक सुकाणू समिती ज्यात शासकीय आणि तज्ज्ञ अशांच्या सुकाणू समितीमधना एक ड्राफ्ट प्रसिद्ध झाला. 4 जो ड्राफ्ट प्रसिद्ध झाला त्यावर सूचना आणि हरकती नागरिकांच्या राज्यभरातल्या मागवल्या गेल्या. आमचा एवढाच प्रयत्न आहे की एक तर सक्ती नाहीच, पण लादली हा शब्दही आमच्यावर अन्यायकारक आहे. याचं कारण यावर जनतेच्या सूचना हरकती झाल्या. अगदी प्रिसाइजली सांगायचं झालं तर, म्हणजे मराठीत ठोक पद्धतीने सांगायचं झालं तर 3800च्या वर नागरिक, तज्ज्ञ, बुद्धिवंत, प्रज्ञावंत, शिक्षक, शिक्षण क्षेत्र वगैरे या 3800 सूचना आल्या. त्याच्यावर सुकाणू समिती तज्ज्ञ बसले आणि तिसरी भाषा आवश्यक आहे आणि हिंदी तिसरी भाषा असावी हा या प्रक्रियेनंतर आलाय. गैरसमज नसावा की आम्ही लादलेली आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जी काही चर्चा आणि विमर्श निघतोय तो अतार्किक आहे. यामध्ये खरं तर हिंदी आम्ही लादली, भाजपने लादली, या विषयातलंही सत्य समोर आलं पाहिजे म्हणून त्रिभाषा सूत्र, कारण काही लोकांना मी असं बोलताना पाहिलंय वर्तमानपत्रात सुद्धा, तिथे त्रिभाषेवर पण हल्ला करतात, त्यांचा तो अधिकार आहे. पण त्रिभाषा सूत्र माझ्याकडे डॉक्युमेंट आहे 1968 साली आहे. 1968 सालापासून या त्रिभाषा सूत्रांमध्ये मांडणी करताना माझ्याकडे आता ओरिजिनल इंग्लिश डॉक्युमेंट आहे म्हणून मी इंग्लिश वाचतोय. 3 language formula the state government should adopt and vigorously implement. The 3 language formula, which includes the study of modern Indian language, preferably one of the southern language apart from Hindi and English in the Hindi speaking states. म्हणजे हिंदी इंग्लिश ही हिंदी स्पीकिंग स्टेट मध्ये आणि तिसरी भाषा, and Hindi along with regional language and English in non-Hindi speaking states. म्हणजे नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट मध्ये सुद्धा हिंदी अडॉप्ट करा, इम्प्लिमेंट करा. हे 1968 सालाचं डॉक्युमेंट मी त्या ठिकाणी वाचतोय. आणि त्यामुळे तोही समज नसावा की आम्हाला वाटलं आणि आम्ही आणलं. राजकीय उत्तर उद्या देईन, पण आम्ही कुठला तरी गायपट्टा आणि काहीतरी आणतो आहोत. थोडा अभ्यास केला तर सत्य आपल्या सगळ्यांनाच आणि महाराष्ट्राला आपण सगळेच मिळून अवगत करू शकतो. त्या आधीचा माझ्याकडे शिक्षण आयोग आहे चा अहवाल आहे 1964 आणि 66. आता त्रिभाषा आणि हिंदी या विषयामध्ये 1964 ते 66 शैक्षणिक आयोग याचं मराठीकरणाची कॉपी मला मिळवली. तेवढा एक पॅरा फक्त मी वाचतो. ज्यादा भाषा शिकताना तत्संबंधी हेतू, गरजा आणि राष्ट्रीय उद्दिष्टे ही नजरेसमोर असली पाहिजे. राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेचे साधन 1964 ला म्हटलंय, राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेचे साधन म्हणून हिंदी आणि इंग्रजी याचा उपयोग होतो. पण इंग्रजीचे महत्व ग्रंथालयीन भाषा म्हणून अधिक आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना या भाषांचे काम चलाऊ ज्ञान पुरेसे होईल. इंग्रजी शिकवण्यासाठी आधुनिक परिणामकारक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. शिक्षण मंत्रालयाने तेव्हा
नेमलेल्या अभ्यास गटाने केलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. काय सूचना? आम जनतेमध्ये दुवा जोडणारी भाषा म्हणून प्रत्येकाला हिंदी भाषा आली पाहिजे. आता हा शिक्षण मंत्रालयाने 64 साली नेमलेल्या अभ्यास गटाचं फाइंडिंग या आयोगाच्या अहवालात आहे. आम जनतेमध्ये दुवा जोडणारी भाषा म्हणून प्रत्येकाला हिंदी भाषा आली पाहिजे. केंद्रीय व राज्य शासनात नोकरी करणाऱ्यांनी हिंदीमध्ये वरिष्ठ दर्जाचे प्रावीण्य मिळवले पाहिजे. हिंदी अधिकृत भाषा म्हणून कामकाजात आणल्यानं तिच्या अभ्यासाला चांगली चालना मिळेल. पुढे मर्यादा येईल. त्यामुळे हाही समज चुकीचा ठरतो आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ही अवास्तव आणि अवाजव आणि अतार्किक चर्चा आहे, त्यातली स्पष्टता आणणं आवश्यक आहे. 7वा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे की नेमकं आज त्रिभाषेला काही लोक विरोध करतायत. सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. काही लोक टीका करतायत, लोकशाहीत अभिप्रेत आहे. पण तिसरी भाषा राज्य सरकारने जे धोरण स्वीकारलं, ते कसं स्वीकारलं ते मी अभ्यासांती सांगितलं. ओरिजिनेट कुठून झालं ते सांगितलं. पण वादापुरता प्रतिवादापुरता धरू की आपल्या राज्याने द्विभाषाच सूत्र स्वीकारणार की नाही मला माहित नाही, किंवा स्वीकारणार नाही, द्विभाषा स्वीकारली आहे. पण तरी जे आज द्विभाषेचा चर्चा करतायत त्या निमित्ताने समाजासमोर काही मुद्दे अभ्यासासाठी आले पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो. ते म्हणजे राज्यामध्ये शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थी संख्या आणि शाळा याचा आकडा आपण बघितला तर नेमकं काय समोर येत आहे. तर आपल्याकडे स्टेट बोर्ड बरोबरीने एडेड आणि सेल्फ फायनान्स या राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अंतर्गत चालणाऱ्या शाळा आहेत. आणि दुसरा सेट जो आहे तो म्हणजे महाराष्ट्रातच सीबीएसई, आयजीएसई, आयजी, केम्ब्रिज, आयबी या सुद्धा राज्यात चालणाऱ्या शाळा आहेत. त्यातला आपण पहिल्या गटाचा विचार करू, जे म्हणजे महाराष्ट्र राज्य मंडळ अंतर्गत परवानगीने चालणाऱ्या शाळा. यामध्ये गैरसमज काही लोकांचा आहे की सर्वच शाळा मराठीच आहे. असं नसून माझ्याकडे विद्यार्थ्यांची संख्या पण आहे. म्हणजे आता पहिल्या इयत्तेमध्ये राज्यात 9,68,776 मुलं विद्यार्थी शिकतात. 9.5 लाख पकडून त्यापैकी 10% विद्यार्थी जवळजवळ हे स्टेट बोर्डाच्या एडेड किंवा सेल्फ फायनान्स शाळेत जे शिकतात. हे 10% विद्यार्थी अन्य भाषा माध्यमाच्या शाळेत शिकतायत. म्हणजे केवळ मराठी शाळेत शिकत नाहीयेत. हे 10% विद्यार्थी उर्दू, हिंदी, इंग्लिश, सिंधी, गुजराती, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड याचा अर्थ आज राज्यात पहिलीपासून हिंदी पहिल्यांदाच काही विचारतो असं नाही, काही शिकतातच आहेत. आणि 10% विद्यार्थी हे तर या 10 वेगवेगळ्या माध्यमिक भाषेच्या शाळांमध्ये आजही शिकतात, कालही शिकतायत. आता नेमकं ते आणि सीबीएसई, आयजीएसई, आयजी, केम्ब्रिज, आयबी यात शिकणारी अजूनची 10% विद्यार्थी राज्यातले, म्हणजे इफेक्टिव्हली जवळजवळ 18-19% आजही राज्यातले विद्यार्थी हे वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून शिकतायत.
जरा विचार करूया की त्रिभाषेकडून 20% शाळेतल्या विद्यार्थ्यांना 2020 मध्ये आपण मराठी अनिवार्य हा जो कायदा केला, त्यामुळे या 20% विद्यार्थी हे प्लस इंग्लिश प्लस हिंदी किंवा त्या आधारावर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्या विद्यार्थ्याची बनणार. म्हणजे सोप्या शब्दात काय, तो काय शिकला, किती नाविन्यपूर्ण शिकला, किती कौशल्य शिकला, किती भाषा शिकला, यावर त्याच्या क्रेडिट बँकमध्ये काही ना काही क्रेडिट हे जमा होणार आहे. आता समजा ही असमानता राहिलीच, द्विभाषा आणि राज्यातले अन्य लोक त्रिभाषा, अन्य विद्यार्थी त्रिभाषा, तर काय होईल? तर 5 वर्षाचा सर्वसाधारण 1ली ते 5वीचा अभ्यास केला तर तज्ञ सांगतात की द्विभाषेतच राहणारे विद्यार्थी त्रिभाषा सूत्रावर चालणाऱ्या अन्य राज्यातील मराठी पण, कारण या बोर्डात मराठी मुलं पण शिकतात, त्यांच्यापेक्षा 10% मागे पडणार त्यांचे क्रेडिट. म्हणून आम्ही म्हटलं की मराठीचे कट्टर समर्थक पण विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कार, आणि म्हणून हे 10%ची पिछेहाट माझ्याच महाराष्ट्रातल्या आणि माझ्याच मराठी मुलांना जे अन्य बोर्डात शिकतायत तो मागासलेपणा आणणं हे कितपत सोयीचं आहे? चर्चा यावर सुद्धा होणं अपेक्षित आहे. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे ज्याचा गैरसमज होतोय, केला जातोय, होऊ शकतो, तो म्हणजे खरं तर पहिला GR जो होता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिला GR हा त्या ठिकाणी 16 एप्रिलला हिंदी अनिवार्यता निघाला आणि 17 जूनला त्याची सक्ती आणि अनिवार्यता काढली. मग 17 जूनच्या GR मध्ये सर्वसाधारण हिंदी भाषा हा उल्लेख का केला, म्हणून आडपडद्याने आणू पाहतो का आम्ही, याचा विपर्यास होतोय अशी आमची भीती आहे. आणि तो विपर्यास होतोय आणि आम्ही हे का म्हटलं किंवा सरकारने का म्हटलं, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याकडे सर्वसाधारणतः किती भाषांमध्ये शिकणं आणि शिकवणं आणि साहित्य उपलब्ध करून देणं याचे रिसोर्स हे जवळजवळ 15 भाषांमध्ये आहेत, मराठी सोडून. आणि मग या 15 भाषांमध्ये किंवा 15 भाषा सोडून आता हिंदी अनिवार्यता काढल्यामुळे जर एकाच शाळेतील एकाच वर्गातील कित्येक मुलांनी कित्येक पर्याय वेगवेगळे निवडले तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं हे सुद्धा जो जबाबदारी मानणार आहे त्या सरकारला विचार करणं भाग्य आहे. आणि मग त्या शिक्षणाची व्यवस्था करायची असेल तर रिसोर्स कितीचे आहेत बाबा, त्याचा अभ्यास, शिकवणारी शिक्षक, व्यवस्था, इकोसिस्टीम याचा विचार करणं आवश्यक आहे. तेवढ्याच पुरता सर्वसाधारण हिंदी हा उल्लेख आहे तो सक्तीचा नाही, त्याचा विपर्यास आडपडद्याने हिंदी आणली जाते. हे करणं सर्वस्वी असत्य आहे. याहीपेक्षा 15 भाषांपेक्षा जास्त कोणाला शिकायचं असेल तर त्याचाही एनईपी मध्ये आणि आपल्या धोरणामध्ये उल्लेख आहे की तो ऑनलाईन अन्य राज्यांची मदत, एक्सपर्टची मदत या पद्धतीने पूर्ण केला जाईल. त्यामुळे विद्यार्थी वाऱ्यावर सोडण्याची भूमिका नाही. अजून एक मुद्दा आहे जो विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, कारण मराठी अनिवार्य केलीच आहे, मराठीसाठी आपण कट्टर आहोतच,
पण पर्याय म्हणून हिंदी सुद्धा नाही, पर्याय म्हणून अन्य भाषा सुद्धा नकोच, आणि पर्याय म्हणून हिंदी पण नकोच असा टोकाचा अट्टहास केला तर जसं मी राज्यातल्या अन्य विद्यार्थ्यांशी असमानता हा मुद्दा मांडला, तसाच माझा 10वा मुद्दा आहे, अन्य राज्यातल्या विद्यार्थ्यांशी आपली असमानता होणार. ज्या 25 राज्यांनी त्रिभाषा सूत्री स्वीकारल्या त्यातल्या 22 लोकांनी कंपल्सरी केल्या वेगवेगळ्या इयत्तेत. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, 1 ते 5वी पर्यंत वेगवेगळ्या इयत्तेत तिसरी भाषा बंधनकारक, हिंदी सहित किंवा हिंदी ऑप्शनल. त्या मुलांना मला अन्य राज्यातल्या जे अकॅडमिक बँकमध्ये क्रेडिट्स मिळतील त्यापेक्षा माझी महाराष्ट्रातली मराठी मुलं या अट्टहासाच्या टोकामुळे, पर्याय पण न ठेवल्यामुळे त्यांची असमानता होणार नाहीये का? कारण कित्येक परीक्षा आता त्या मातृभाषेत होऊ लागल्यात, 22 भाषेत होत आहेत, पण प्राथमिक केंद्रीय स्तरावरच्या या इंग्रजी, हिंदी आणि आता 22 भाषांमध्ये होतात. त्या आपण जर परीक्षा बघितल्या, 27 परीक्षा आहेत, मी सगळ्या वाचत नाही, तर तिथे अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट पॉइंट्स त्यातनं ते पुढे जाणं किंवा त्यांना तोंडी किंवा लेखी वेगवेगळ्या इयत्तेत हिंदी भाषा किंवा तिसरी भाषा जी कुठली त्या राज्याची असेल ते येण्यामुळे मिळणारा ऍडव्हान्टेज हे माझ्या विद्यार्थ्यांना नको अशी भूमिका घेणं, यावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा. आणि शेवटचा मुद्दा, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर, हे 11 मुद्दे मांडल्यावर विषय आता एवढाच राहतो की मराठी अनिवार्य असताना तिसरी भाषा राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र स्वीकारल्यानंतर कुठली भाषा घ्यायची त्या विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार, आणि ते 1ली ते 5वी मध्ये कुठल्या इयत्तेत घ्यायची एवढाच स्कोप आहे. 1लीत घ्यायची का 2रीत घ्यायची का 3रीत घ्यायची का 4थीत घ्यायची का 5वीत घ्यायची. कारण 5वी पासून ते हिंदी बंधनकारक होतीच, मी सुरुवातीलाच म्हटलं की ऑप्शनल आम्ही केलीच. आणि म्हणून या एवढ्या स्कोप आणि एवढ्या फॅक्च्युअल करेक्शन, एवढ्या वैधानिक स्पष्टता, इतक्या वैज्ञानिक स्पष्टतेमध्ये या गोष्टी मांडल्या पाहिजेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेवटला, आम्ही मराठीचे कट्टर आहोत, पण बरोबरीने विद्यार्थी हिताचे पुरस्कर्ते आहोत. राज्यातील विद्यार्थ्यांमधील असमानता नको, अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांपेक्षा स्पर्धेमध्ये मागासलेपणा नको. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये उद्या माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान नको. विशेषज्ञ व नागरिक यांच्या सूचना आणि अभ्यासानंतर आलेल्या या विषयाकडे गैरसमजाविना अधिक डोळसपणे स्पष्टतेने चर्चा व्हावी, त्याला भारतीय जनता पार्टी तयार आहे. एवढाच मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे आणि एवढ्याच विषयावर तुमची प्रश्नोत्तर मला अपेक्षित आहे. उत्तर दिलंच मी म्हटलं त्याच वेळेला आम्ही आणली असते, तिसरी भाषा आणायची असते. बघा, राजकीय प्रश्नांना उत्तर आज मी देणार नाही. त्यामुळे कोण बोललं काय बोललं यापेक्षा त्या विषयाचा गैरसमज नको म्हणून गुजरातमध्ये त्रिभाषा सूत्री आहे, त्यांनी तिसरी भाषा संस्कृत ठरवली. त्या राज्याने ठरवण्याचा मुद्दा आहे.
की त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे, कुठलं सोयीचं आहे, रिसोर्सेस काय आहे आणि स्पर्धेमध्ये पुढे न्यायलाच उपयोगी काय आहे, तोही विचार आमच्याकडे म्हणजे या राज्य सरकारने विशेषज्ञ 1 वर्षाचा अभ्यास 450 तज्ञ नागरिक सूचना हरकती त्यानंतर केलेला आहे. हिंदी भाषा अनिवार्य आहे की नाही? हिंदी भाषा 1ली ते 5वी अनिवार्य नाही, सक्तीची नाही, किंबहुना 5वी 6वी 7वीला जी बंधनकारक होती ती पण अनिवार्यता काढून टाकली आणि हिंदी उलट ऑप्शनल केली. एवढा मोठा विचार राज्य सरकारने आम्ही केला. कारण नाही, सत्य सांगितलं. स्पर्धा परीक्षा त्या 22 भाषांमध्ये होतात. या स्पर्धा परीक्षा ह्या 1ली ते 4थी या दरम्यान होत नाही, त्यापुढे 10वी आणि 5वी पासून आपल्याकडे 3री भाषा होती, त्या 10वी नंतरच होतात. दुसरी गोष्ट प्रादेशिक असमानता विषय सांगितला, त्याच्यामध्ये 1ली ते 4थीच्या मुलांची प्रादेशिक असमानता 5वी पासून ते 3री समानता वगैरे येतात आणि बाकी सगळे विषयामध्ये ऍक्सेप्ट केले जातात. तुमच्या बाकीला येऊन जातात. उदाहरण घडलं की 1लीच्या मुलांना आपण ऍपच्या माध्यमातून म्हणजे 20 पेक्षा कमी शिक्षण जातील अशा माध्यमातून 3री भाषा शिकवावीच. 3री भाषा हिंदी व्यतिरिक्त फारच कमी अवेलेबल आहे किंवा अन्य कुठली भाषा असेल. ही कारण नेमकं काय आहे की 3री भाषा ऍक्सेप्ट करायला पाहिजे? पहिलं तर पत्रकारांनाही माझी विनंती आहे नम्रतेने, तुम्ही तुमच्या या विषयाकडे अधिक वैज्ञानिक आणि वैधानिकपणे बघताच, पण अजून बघा, उशीर आल्यानंतर अन्य मित्रांना याचं उत्तर मी दिलं काय नाही हे विचारा, तरी उत्तर पुन्हा देतो. पहिली तर गोष्ट, NEP मध्ये 3री भाषा प्रेफरेबल लँग्वेज हे म्हटलंय, हे मी स्पष्ट केलं. तरी 3री भाषा त्रिभाषा सूत्री ही कधी आली ते 64च्या अहवालात काय म्हटलंय आणि 68च्या शैक्षणिक धोरणात काय म्हटलंय हे मी वाचून दाखवलं. तिसरं त्यानंतर अधिक स्पष्ट करायचं झालं तर या विषयात 1 वर्ष समितीने खल केला, 450 विविध भाषेतल्या तज्ञांनी अभ्यास केला, त्यानंतर एक डॉक्युमेंट सुकाणू समितीने अप्रूव्ह केलं, ते पब्लिक सजेशन ऑब्जेक्शन मध्ये गेलं, त्यामध्ये 3800 सूचना आल्या. त्या सूचनांमधनं आल्यानंतर जे विषय वाढवले किंवा आले, जे ऍक्सेप्ट केले, त्यामध्ये त्रिभाषा सूत्राविषय मान्य केलेला आहे. 4था मुद्दा मी तेही स्पष्ट केलं की राज्यातल्या अन्य विद्यार्थी म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र शिक्षण मंडळात आजही अमराठी शाळा चालतात, त्यातली विद्यार्थी संख्या 10% आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना 3री भाषा ही कंपल्सरी झाली आहे, कारण 2020ला आपण मराठी अनिवार्य केली आणि म्हणून ते जर उर्दू, बंगाली या भाषेतल्या शाळेत शिकत असतील, ती भाषा अधिक इंग्लिश आणि अनिवार्यतेने झालेली 3री मराठी, तर एकाच राज्यात 10% विद्यार्थी 3 भाषा शिकतील आणि अन्य विद्यार्थी आता 3री भाषा सूत्र नको म्हणून 2 भाषावर मर्यादित होतील. ही असमानता आहे. हा 4था मुद्दा. 5वा मुद्दा, राज्यामध्ये हा गैरसमज आहे की केवळ मराठी शाळा आणि स्टेट बोर्डाच्या शाळा चालू आहेत. राज्यामध्ये ICSE, CBSE, कॅम्ब्रिज, IG, IB या महाराष्ट्रातच मराठी आणि अन्य महाराष्ट्रातले विद्यार्थी शिकणाऱ्यांची संख्या ती 10% स्टेट बोर्ड सोडून अन्य 10% आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा, ऐकून घ्या सर, अनिवार्य मराठीचा कायदा झाल्यानंतर त्या ऍडिशनल 10% विद्यार्थ्यांना सुद्धा 3 भाषा शिकणं महाराष्ट्रात अनिवार्य आहे. आणि म्हणून एकाच राज्यात स्टेट बोर्ड, अन्य बोर्ड, मराठी अनिवार्य जी झालीच पाहिजे, याचे पुरस्कर्तेच आम्ही आहोत. त्यानंतर ते 3 भाषा शिकतील आणि अन्य विद्यार्थी 2 भाषा शिकतील. ही असमानता आहे. 5वं कारण. 6वा मुद्दा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, तेही मी सांगितलं, त्याचं फ्रेमवर्क 2022ला झालंय, त्याचं इक्वलायझेशन सुरू आहे. त्यातला मूळ मुद्दा आहे की किती कला, किती भाषा, किती ज्ञान, किती अन्य गोष्टी शिकेल, त्या आधारावर
त्याचं इक्वलायझेशन झाल्यानंतर त्याच्या अकाउंटवर क्रेडिट ही नवीन सिस्टीम होणार आहे मार्कांची. त्यावेळेला माझ्याच महाराष्ट्रातील माझी मुलं महाराष्ट्रातल्या 20% मुलांपेक्षा सर्वसाधारणतः तज्ज्ञ असं म्हणतात 1ली ते 5वी मध्ये त्यांना तिसरी भाषा जर शिकले नाहीत तर त्यांचा लॉस मागासलेपणा 10% होणार आहे. केवळ तेवढंच नाही, अन्य राज्यातील 22 राज्य जे 3 भाषा शिकून क्रेडिट कमवतील त्यावेळेला ही मुलं माझ्या महाराष्ट्रातली 10% लॉसला कारणीभूत ठरणार आहे. याचा योग्य विचार करायचा की नाही समाजाने ठरवलं. तुम्ही ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे देता? तुम्ही सांगता की संस्कृत किंवा इतर कुठलीही भाषा जर विद्यार्थ्यांना निवडायची असेल तर इयत्तेमध्ये किमान 20 विद्यार्थ्यांची पटसंख्या आवश्यक आहे. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नेटवर्क नाहीये त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे मुलांना दिलं जाईल, कशा प्रकारे होईल? मुळामध्ये त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. ते म्हणजे 20% किंवा सर्वसाधारण हिंदी ही आड पडद्यासाठी आणलेला गैरसमज करू नका. रिसोर्स राज्याकडे 15 भाषांचे आहेत मराठी सोडूनचे. आपल्याला त्यातलाच विचार करायला लागेल. हा त्याच्या मागचा विचारांचा मुद्दा आहे. त्याच्यावर डिबेट होऊ शकतं. पण मग हाच प्रश्न उपस्थित करणारे याचं समाजाला उत्तर देऊ शकतील का की 15 नंतर 16वी 22वी भाषा काही प्रस्तावित विद्यार्थ्यांनी केली तर त्यांचे रिसोर्स, त्यांचे विद्यार्थी, शिकवण्याची शिक्षक, इकोसिस्टीम, पुस्तकं ही कशी निर्माण करणार आहोत आपण. त्यामुळे सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींना, तज्ज्ञाला या चौकटीचाही विचार करून मराठीची कट्टरता टिकवून जी अनिवार्यता आहेच, पण हा विषय मराठी विरुद्ध मराठी नाहीये. मराठीची सक्ती आहेच, हिंदीची सक्ती नाही. ऑप्शनल सुद्धा तिसरी लँग्वेज हवी का नको या प्रश्नाचा आहे. आणि ऑप्शनल मध्ये सुद्धा हिंदी नकोच या प्रश्नावरचा आहे. आणि म्हणून ज्यात रिसोर्स आहे, जे शिकवलं जाऊ शकतं, ज्याच्यावर अभ्यास आहे, तो प्रस्तावित केला आहे. राहता राहिला ऑनलाईनचा, तर आज ऑनलाईन सेतू केंद्रही तालुका स्तरावर चालूच आहे. त्यासाठीची अधिकची आवश्यकता राज्य सरकार विचार करेल. आज मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका आहे असं मला वाटतं की काही विशेष भूमिका काढता येऊ शकतो यामध्ये. बघा, मुख्यमंत्री महोदय राज्याचे प्रमुख आहेत. मला त्याच्याबद्दल भाष्य करता येणार नाही. पण यातला मुद्दा हाच आहे की जी भाजपची भूमिका आहे तीच सर्वसाधारण मुख्यमंत्र्यांची असेल की मराठीसाठी कट्टर, मराठीसाठी सक्त, पण विद्यार्थी हित डावलून नाही. आणि सेम स्कोप, इलास्टिक ज्याला आपण म्हणू, लवचिकता एवढीच मला तरी दिसते. ती म्हणजे तिसरी भाषा 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी कधी करायची एवढ्याचीच लवचिकता दिसते. मला माहित आहे मुख्यमंत्री महोदयांकडे काय चर्चा होईल, पण भाजपची भूमिका आणि त्याच्या पलीकडे मुख्यमंत्री जी घेतील ती आमची भूमिका. भाजपची जी भूमिका आहे त्याच्या जवळ असणारी भूमिका म्हणतात ती महाराष्ट्र. दुसरा मुद्दा आणि अत्यंत महत्वाचा आहे, तुम्ही आम्ही मराठी आणि आपण काही दुसऱ्या भाषेचा गोष्ट करतो, आपण इंग्लिश लहानपणापासून. प्रश्न असा आहे की मुंबई, नागपूर, संभाजीनगर, कोकणचा कुठलाही बांधा असेल किंवा तिथे गडचिरोलीमध्ये असेल, उत्तर भारतीयांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढते हे तुम्ही आम्ही मान्य. अशा परिस्थितीमध्ये मराठी जो मुंबईतला मराठी माणूस फक्त 18 ते 19% राहिलेला असं म्हटलं जातं. किती टक्के आहे ते कदाचित 30% गेलं. तर अशामध्ये संस्कृती हिंदू परंपरेला जवळची आहे, ही भाजपच्या परंपरेची जवळ आहे. त्या भाषेची निवड महाराष्ट्रात का झाली नाही? हिंदी ऑलरेडी आलेली आहे. आपण स्वतः हिंदी बोलतो की तर अशा परिस्थितीमध्ये फायदा होईल. ही भाषा का निवडली? वकिलीमध्ये ज्याला लिडिंग क्वेश्चन म्हणतात, जे कुठल्या तरी अभिप्रेत भूमिकेवर आधारित प्रश्न विचारून ते साक्षीदाराकडून उत्तर काढायचं हे मी जाणतो. त्यामुळे मी लिडिंग क्वेश्चनला उत्तर देणार नाही.
आज एवढ्याच अकॅडमिक विषयात परत आम्ही बोलीन, राजकीय विषयावर उद्या या फाडून पण खाईन. मराठी बोलू नका. एक मराठी हो गया मराठी. आज गुजरातमध्ये एक राष्ट्रीय परिषद झाली. त्या राष्ट्रीय परिषदेमध्ये त्या बॅनरवर फक्त हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख होता. तिथे कुठेही मराठीचा उल्लेख नव्हता. त्या विरुद्ध एका मनसेच्या नेत्यांनी अतिशय टोकाची भूमिका घेतली. त्याला आपण काय म्हणतो? आज मी माझं निवेदन या विषयातले समज गैरसमज, अधिकची माहिती आणि योग्य माहिती आपल्याकडे आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावी एवढ्यापुरताच मर्यादित ठेवतोय. या सगळ्याला उत्तर द्यायला उद्या पण मी अवेलेबल आहे. मराठी समीर मराठीतले संबोधित. मराठी संबोधन. दोन प्रश्न आहेत. पूर्वी आपण 5,10 विद्यार्थी असलेली शाळा सुरू ठेवायचो आंदोलनामध्ये. त्याच्यामुळे आपण 20ची जी संख्या ठरवलेली आहे की मिनिमम 20 विद्यार्थी पाहिजे सुट्टी ही मर्यादा काढून टाकायला तुम्हाला वाटतं का? आपण ही झाली आणि गरजेची आहे का? आणि दुसरा प्रश्न असा की कळला, पहिला प्रश्न कळला मला. दुसरा विचार. आज जो गव्हर्नमेंटचा निर्णय, ज्याला आपण शासकीय रिझॉल्युशन म्हणजे निर्णय म्हणतो, त्यापेक्षा वेगळी आमची भूमिका नाही. त्यापेक्षा वेगळी कुठल्याही अट काढण्याची असेल तर त्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि तो सर्वंकष विचार करतील, त्यामुळे तो त्यांच्या स्तरावर होईल. आज तरी माझा जनहितार्थ, विद्यार्थी हितार्थ, पालक हितार्थ आणि मराठी हितार्थ आणि मराठी कट्टरतेसाठी जे मुद्दे मांडतोय ते अवास्तव, अवाजवी, अतार्किक चर्चा नको एवढा पुरताच मर्यादित आहे. दुसरा प्रश्न असा की आपण म्हणणार की आपण मराठी सक्ती जी लागू केली त्याच्यावर किती पाहिजे असतो ते 10% अन्य माध्यमांच्या 20%. तर त्यामुळे आपण मराठी सक्ती केल्यामुळे ही दुसरी भाषा मराठी माध्यमांच्या मुलांना सक्ती झाली असं वाटतंय का? मला असं वाटतं की कोणाला काय वाटतं याच्यावर जो तो इंटरप्रिट करायला फ्री आहे. मराठी भाषेच्या विषयात सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे की शिक्षणामध्ये 1ली ते 4थी तिसरी भाषा मराठी म्हणून 2009ला आपण आणली, 2012ला 8वी पर्यंत नेली, 2020ला 10वी पर्यंत आता नेली, 2022ला 2020 पासून 3 भाषा सूत्र ही चर्चा वादापुरता बाजूला ठेवून 20% विद्यार्थी शिकतायत, शिकवले पाहिजेत, शिकले जातील व शिकण्याचा आग्रह वेगळ्या टप्प्यात काही शाळा आहेत म्हणून मी 4 गोष्टी मांडल्या. हे आहेच, एवढंच सत्य मला समोर आणायचं. 20% जर जर 3 भाषा शिकत असतील तर ते 80% मुलांना जे ऑलरेडी 2 भाषा शिकतात केवळ 20%साठी 80% मुलांनी 3 भाषा शिकाव्याच का? तुमच्या मताला तुम्ही मांडायला स्वतंत्र आहात. मी याचे उत्तर दिलं. 2022 मध्ये क्रेडिट फ्रेमवर्क जे झालं त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी किती भाषा, किती कला, किती कौशल्य शिकतो त्याच्यावर त्याच्या अकाउंटवर काही मार्क्स, पॉइंट जमा होणार आहेत. ते जर द्विभाषेवर गेले, आपण वादापुरता गेलो तर 1ली ते 5वी द्विभाषावर राहिलो तर 10% मार्क आपल्या विद्यार्थ्यांचे कमी होणार आहेत. या मुद्द्याचा विचार सुज्ञ लोक करतील. आम्ही तो केलाय. त्यात विद्यार्थी हित आहे की नाही ते मराठी मुलांचंही आहे याचाही विचार केलाय. एवढंच सत्य मला सांगू नये. यामध्ये एक जो आक्षेप 20% विद्यार्थी साधारणतः 10% या 20-80 वर जाऊ नका. मागे पडतील. समानता असमानतेवर जा, नाही तर सगळी चर्चा टक्केवारीवर जाईल. असमानता आणि समानता एकाच परिवारातील तुम्ही समजून घ्या. एक विद्यार्थी त्याला जर IGSC CBSE बोर्डात टाकलं पालकांनी आणि दुसरा मुंबईत महापालिका किंवा अन्य ठिकाणी जिल्हा परिषद आहे स्टेट बोर्डाच्या टाकलं तरी तफावत एका घरात किती टक्क्याची येणार आहे? इक्वल येणार आहे. 23-80 नाही राहणार. त्याच्या लॉस या अकाउंट ऑफ बँक क्रेडिटमध्ये किती टक्क्याने होणार आहे? 10% होणार आहे. आणि मुळात विषय मराठीचा आहे
मराठी सक्तीची केलीच आहे की. विषय हिंदी सक्ती नसण्याचा आहे तर हिंदीची सक्ती काढलीच आहे की. मग आता चर्चा कुठे आहे? पर्याय म्हणून सुद्धा हिंदी नको यावरची आहे, त्याच्यावरची उत्तर मी दिली. हा माझा प्रश्न तोच होता, कारण तुम्ही जर ज्या प्रकारे म्हटला की ऑनलाईन शिक्षणाची तुम्ही व्यवस्था करत आहात, मात्र 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्याला ऑनलाईन इतर भाषाही शिकावी लागणार आहेत, तर हिंदीच तो विषय जे शिकवला जाईल. तर हिंदी ज्या ऐवजी तिसरी भाषा म्हणून, पर्यायी भाषा म्हणून संस्कृत भाषा किंवा अन्य भाषा आपल्या महाराष्ट्रात घेता येणार नाही का? हिंदीच का असावी? कारण बरेच तज्ञ आक्षेप हा घेतात की जर मुळात तुमचा प्रश्न हिंदी बंधनकारक आहे असं समजून तुम्ही विचार. ऑप्शनल आहेच की, त्या 15 भाषांचे रिसोर्स आहेतच की मी म्हटलं. त्यामुळे तुमच्या पटलावरून पहिले हे काढा, आणि तुमच्या पटलावरून निघत नाही म्हणून आपल्या माध्यमातून दुर्दैवाने लोकांच्याही पटलावर तेच जात आहे. हिंदी बंधनकारक केवळ 5वी नाही, 5वी 6वी 7वीला बंधनकारक होती, तीही काढली. आणि त्यामुळे सक्ती नाहीच आहे. मग 15 भाषांचे ऑप्शन आहेच. ते सोडून अन्य भाषांचा मांडणी करणारे त्यांची सूचना स्वागत आहे. त्याबरोबर त्यांनी हेही सांगावं की ते रिसोर्स आणि व्यवस्था कशा उभ्या करणार आहे. हे जे सातत्याने आरोप होत आहे की हिंदी आणून अशा प्रकारे मराठीला मारलं जातंय, जरी सक्ती असली तरी कशामुळे सक्ती नाहीच हो. सक्ती नाही हे तुम्हाला माहित आहे. तसा निर्णय काढलेला आहे, मात्र जे आरोप सातत्याने होत आहेत ते काय राजकीय आरोप तुम्हाला वाटते? त्यामुळे ही चर्चा आज तरी आरोप करणाऱ्यांच्या आरोपाचं स्वागत करू नये. त्याच्या मागे मराठीचा कट्टरता भाव आहे, तो आमचाही आहे. त्यामुळे आम्ही असं समजतो की ते मराठीबद्दल आग्रही असणं यात चूक काहीच नाही, कारण आम्ही आहोत. पण मराठीच्या आग्रहाबरोबर गैरसमज त्यांचाही होऊ नये, गैरसमज पसरलाही जाऊ नये म्हणून फॅक्टशीट मांडल्या. आज एवढंच बोलीन, राजकीय उत्तर उद्या द्यायला मी तयार आहे. हे माझं मत आहे. एवढं सांगितलं परत तुम्ही तेच स्त्री भाषेचं विचारत असाल तर प्लीज कम ऑन किलमी सारखं, कम ऑन मेक युअर माइंड फ्रेश, कम ऑन मेक युअर माइंड फ्रेश. परत मराठीत सांगतो, चला या तुमचं डोकं आणि आपली बुद्धिमत्ता स्वच्छ करूया. एवढंच मी म्हणेन. पुन्हा मी सांगितलं की मी राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही, आज देणार नाही. बोलू द्या, अरे बोलू द्या. तो माझा चॉईस आहे ना विलासजी, मी बोलू तर द्या. मला एवढं वन साइडेड का वागताय? असं अन्याय करू नका. मला बोलू द्या, पण मला बोलू तर द्या ना. मग त्यामुळे 15च्या बाबतीतली रिसोर्सेस आहे माझी माहिती आहे, त्याबद्दलची व्यवस्था करण्याची क्षमता राज्याची आहे अशी आम्हाला माहिती दिली गेलेली आहे. त्यापेक्षा ऐच्छिक विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय ऑनलाईन शिवाय शिकवण्याचा नाहीये, तो करू. उत्तर भारताची संख्या, गुजरातची संख्या, बंगालची संख्या तर पाहिजे, तर मराठीपेक्षा उत्तर भारताची संख्या इतकी अधिक काढून तर तिथे हिंदीकरण होणार आहे. आता अशा परिस्थितीमध्ये एक विरोधक अक्षर देतात त्यांचं एक पण की मुंबई आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण होईल, तर असं काही सरकारच्या पत्रावर परत मला सगळं मांडावं लागेल. 1965 ते 66 ला हिंदीचा बंधन व आवश्यकता
ही 65ला मांडली. 1968ला त्रिभाषा सूत्रात कंपल्सरी आणि इमिजिएट इफेक्ट मांडलाय. त्यामुळे तिथून चर्चा करायला लागेल. समज आणि गैरसमज या सरकारने भाजपने केला असा करू नका म्हणून मी दाखला सुरुवातीला दिला. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.